पाठ 20वा. माझं शाळेचं नक्की झालं. लेखिका विमल मोरे. लेखिका खूप गरीब घराण्यात जन्माला आली. तिचे आई वडील खूप अशिक्षित आणि खूप गरीब होते आणि ते पालांवर राहायचे, म्हणजे फिरत्या लोकांची कापडाची जी घरं होती अशा ठिकाणी राहायचे. ज्या ठिकाणी काम असेल त्या ठिकाणी आपली पालं टाकायची, तिथलं काम असेल तितके दिवस करायचं, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी काम मिळालं की आपली पालं उचलायची आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायचं. असा या लोकांचा संसार असतो. परंतु लेखिकेच्या मोठ्या भावानी यातून बाहेर पडून शिक्षण घेतलं आणि त्याला पोलीस खात्यामध्ये नोकरी मिळाली. त्यामुळे तो कोल्हापूरमधल्या कळंबा नावाच्या मध्यवर्ती कारागृहाजवळ एका झोपडीमध्ये राहू लागला. झोपडीच्या भिंती मातीच्या आणि कच्च्या विटांनी बांधलेल्या होत्या. फाटकी तुटकी कौलं वरती होती. जमीन तर आतली सतत ओलसरच असायची, त्यामुळे नेहमी कुबट वास यायचा. घराला उंची अशी नव्हतीच. आणि अशा या गरीब दरिद्री घरामध्ये लेखिकेचा भाऊ, तिची वहिनी, तिचे आणखीन 2-3 भाऊ, एखादा चुलत भाऊ असे 6 जण राहायचे. अशातच 3-4 दिवसांपासून लेखिका, तिची बहीण आणि तिचे आईवडील असे आणखीन 4 जण तिथे राहायला आले होते. सर्वांना झोपायला सुद्धा जागा नव्हती. 4 दिवस असं राहिल्यानंतर लेखिकेचे आईबाबा बोरगावला पालांवर जाणार होते. आई तिचं काही सामान एका पिशवीत भरत होती. बाबाही दुसऱ्या पिशवीमध्ये काही सामान भरत होते. तेवढ्यात लेखिकेचा पोलीस दादा ड्युटीवरून घरी आला. आई वडिलांना म्हणाला, कुठे जायची तयारी? आई बाबा म्हणाले, आपल्या लोकांची बोरगावला पालं आहेत, आम्ही आता तिथेच जाणार आहे. दादा म्हणाला की आई, ह्या वेळेला तू विमलला घेऊन जाऊ नको, मी तिला शाळेत घालणार आहे. बाबांना हे अजिबात पसंत पडलं नाही. ते म्हणाले, तू शिकलास म्हणजे खूप शहाणा झालास का? मुलीला अजिबात शाळेत घालायचं नाही, तिचं उद्या लग्न होणार नाही. दादा म्हणाला, ही चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करेल, आजकाल शिक्षण असेल तरच सगळं चालतं. आणि तिच्या शाळेचा खर्च मी करीन, तुम्ही त्याची काळजी करू नका. शेवटी खूप वादावादी केल्यानंतर लेखिकेच्या आईबाबांनी दादाचं म्हणणं मान्य केलं. लेखिकेची वहिनी होती ती पायानी अधू होती, त्यामुळे तिच्याशी कुणी लग्न करणार नाही असा समज करून तिच्या भावानी तिला शिकवलं होतं. पण त्यामुळेच आज तिला दादासारखा चांगला नवरा मिळाला होता. शेवटी आईबाबा 2 लहान मुलांना घेऊन बोरगावला पालावर गेले. विमल दादाकडेच राहिली. दादा कामावर गेला आणि वहिनी विमलला घेऊन शाळेत आली. घरापासून शाळा खूपच जवळ होती. 4-5 झोपड्या ओलांडल्या की दगडी बांधकाम केलेली एक शाळा होती. वहिनी आणि लेखिका शाळेत आल्या. वहिनींनी बाईंना नमस्कार केला. वहिनी म्हणाल्या, हिचं नाव शाळेत घालायचंय. मग लेखिकेच्या वहिनींनी लेखिकेची पूर्ण माहिती म्हणजे तिचं नाव, जन्मतारीख सांगून टाकलं. मग बाईंनी वहिनीला नारळ आणला का म्हणून विचारलं आणि म्हणाल्या की शाळेत नाव घातलं म्हणजे नारळ किंवा ₹1.25 द्यावा लागतो. वहिनी म्हणाली, आता तर आणला नाहीये, हिला शाळेत बसवा, मी नंतर घेऊन येते. मग बाईंनी लेखिकेची पाटी घेतली आणि ग म भ न ही 4 मुळाक्षर लिहून तिला गिरवायला सांगितलं. घरी गेलेल्या वहिनींनी पैशासाठी 2-3 डबे उघडून बघितले. शेवटी शेजाऱ्यांच्या घरातून पैसे आणले आणि मग शाळेमध्ये बाईंच्या हातावर तिने ₹1.25 ठेवला आणि मग लेखिकेचं शाळेचं नक्की झालं. आज लेखिका खूप शिकून खूप मोठ्या पदावर काम करत आहे. म्हणून तिचं शाळेला जाण्याचं कसं आणि कधी नक्की झालं या आठवणी सांगताना आज तिला खरंच फार अभिमान वाटतोय. मुलांनो, तुमच्या आयुष्यामध्ये इतकं दारिद्र्य आणि अशा प्रकारची गरिबी आणि अशिक्षितता कधीच नाहीये. परंतु आज आपल्या समाजात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तींचं जर लहानपण तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की किती कष्ट करून त्यांनी आज या इथपर्यंत भरारी मारली आहे.